काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटेल आपले समोर आहेत. साहेब, ज्या पद्धतीने एकीकडे आज इचलकरंजीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काश्मीरचा उल्लेख इचलकरंजीचा उल्लेख जो आहे तो काश्मीर व्याप्त पाक व्याप्त काश्मीर असा उल्लेख केलाय. कसं पाहताय त्या वक्तव्याकडे तुम्ही? वादग्रस्त विधान म्हणून समोर येतोय, अनेक टीका टिप्पणी होऊ लागली. बघा, सत्तेचा एवढा माज आलेला आहे सत्तेमध्ये असलेल्या लोकांना की महाराष्ट्रातल्याच एखाद्या भागाला पॅकअप काश्मीर बोलायचं आणि महाराष्ट्र तोडायचा, हा जो माज आहे हा माज आता थोड्याच दिवसात जनता यांचा तोडेल. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यायची गरज नाही. महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे, समजदार आहे. अशा भडकाऊ कोणी विचार मांडत असतील तर त्या विचाराला फार काही साथ देतील असं मला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्याला 2 महिन्यानंतरच लोक जागा दाखवणार आहेत. त्यामुळे मला याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावी असं वाटत नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ज्या पद्धतीने भाऊ आज छगन भुजबळ यांनी भेट घेतल्यानंतर दिवसभर माध्यमामध्ये चर्चा आहे की छगन भुजबळ यांनी 1.5 तास भेट घेतली पवार साहेबांची. एकीकडे ही भेट ओबीसी आणि मराठा समाजात वाद होऊ नये, समाजात एकोपा राहावा यासाठी भेट घेतल्याचं सांगितलं जरी जात असलं तरी छगन भुजबळ यांनी पवार साहेबांकडे माघारी घेण्याची विनंती केल्याची देखील माहिती समोर येते. परतीचे दार पवार साहेब उघडतील जुन्या आमदारांसाठी? आम्ही आज त्याच्यावरचं स्टेटमेंट असंच केलं की दोघे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दलची चर्चा करणं हा भाग नाही. काँग्रेससाठी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, गरिबांचे आहे, महागाई आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज राज्य सरकारने कंत्राटी भरती करायचा, आपल्याच बगल बच्च्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला, त्यांना नोकऱ्या द्यायच्या, त्यांच्या बगल बच्च्यांना त्यांना काम द्यायचं. याच फडणवीसांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरती केली जाणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं होतं. आता तेच सरकार, फडणवीसाचं सरकार, भाजपचं सरकार, भाजप प्रणीत सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा कंत्राटी भरती करत असेल तर हे आमच्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे करतात आहेत. शासनाने MPSC आणि शासनाच्या माध्यमातून तातडीनं नोकर भरती करावी, कंत्राटी भरती शासनाने करू नये, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यामुळे कोण कोणाला भेटलं या प्रश्नापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. दुसरीकडे जरांगे पाटील यांना सरकारनं डेडलाईन दिली होती 13 तारखेचं की आम्ही नक्कीच मार्गी लावू, मात्र ते कुठेतरी डेडलाईन सरकार पूर्ण करताना पाहायला मिळत नाहीत. कुठेतरी जरांगे पाटील मराठा आरक्षण हा वाद अधिकच चिघळत चाललाय असं वाटतं आपल्याला? सरकारला अपेक्षित आहे की वाद चिघळला पाहिजे. ओबीसी मराठा वाद हे चिघळून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्याचा भाजप प्रणित एकनाथ शिंदेचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने फसू नये एवढा आमचा सल्ला आहे. ज्या पद्धतीने एकीकडे स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं लोकसभेला तर काँग्रेसचा सर्वाधिक आहे, दुसरीकडे विधानसभेला काँग्रेसची काय मागणी असणार आहे? किती जागेवर दावा काँग्रेस करत आहे? ही अजून महाविकास आघाडीची मिटिंग झालेली नाही, त्याच्यामध्ये निर्णय होतील. जेव्हा जागेची चर्चा होईल त्यावेळेस आपल्याला कळेल. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे? कारण आज जर पाहिलं आपण तर उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये शंकराचार्यांनी आज अभिषेक घातलाय कुठेतरी CM पुन्हा होण्यासाठी. काँग्रेस कसं पाहतंय याकडे? बघा, महाविकास आघाडीचाच कोणीतरी मुख्यमंत्री बनेल, त्यामुळे मी आज त्याच्यावरची चर्चा करणं काही बरोबर नाही. जागा वाटप वगैरे झाल्यानंतरच आणि निवडणुकीच्या नंतरच आमदारांमधून मुख्यमंत्री निवडला जातो. आज त्याच्यावर चर्चा करण्याचं कारण आहे. अजित पवार सांगतायत की आमच्यातले गटातले जरी आमदार शरद पवारांकडे गेले किंवा दुसऱ्या पक्षात जरी गेले तरी अनेक नवे चेहरे माझ्याकडे आहेत जे संधी द्या म्हणून वाट पाहतायत. सगळ्यांजवळच आता नवीन समीकरण आहेत. त्याच्यामुळे अजित पवार काय बोलतात ते सरकारमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कॅगच्या रिपोर्टवर ज्या पद्धतीनं ताशेरे ओढलेले आहेत आर्थिक परिस्थितीमध्ये, ते त्याच्याकडे अजित पवारांनी लक्ष केलं पाहिजे. ते मंत्री आहेत, ते विकासासाठी गेलेले आहेत. आता विकास कोणाचा करतात? स्वतःचा करतात की जनतेचा, की जनतेवर कर्ज लादतात आहेत? हे प्रश्न आहेत. त्यामुळे निवडणुका जेव्हा सुरू होतील त्यावेळेस सगळ्यांचे फॉर्म्युले ठरलेले आहेत. त्यामुळे मला आता त्यांच्यासारखा आपला फॉर्म्युला सांगायचा. शेवटचा प्रश्न, ज्या काँग्रेसमधून निवडून ज्या आमदारकीच्या माध्यमातून निवडून खासदार झालेल्या प्रणितीताई शिंदे यांची जागा जी आहे ती मध्यमध्ये रिकामी झालेली आहे. आता त्या ठिकाणी काँग्रेस आडम मास्तर जे आहेत ते देखील मोठा दावा करताना पाहायला मिळतात. आडम मास्तरांना ही जागा सुटणार असं समजायचं का काँग्रेसकडून?
मराठीत? मी तुम्हाला सांगितले की अजून चर्चा सुरू झाली नाही, त्याच्यावरची आज चर्चा करणं काही बरोबर नाही. आपण जर पाहिलं असेल तर हे होते नानाभाऊ पटेल आणि त्यांनी स्पष्ट वक्तव्य जे आहे ते TV 9शी बोलताना व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन शेखर मेहत्रेसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, कुर्डुवाडी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.